त्यामुळे पुन्हा गाडी काढताना त्रास होणार नाही याची गाडी मालकाने सध्या दक्षता घ्यायची आहे. इर्टिगा गाडी मध्येच लावले तुम्ही रोडमध्ये, ती खाली घेऊन यायची आहे. पाठीमागे लाईन उभे राहा. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर मी आदित्य आणि माझ्यासोबत आहे संकल्प. तर आम्ही आलो वासोटा किल्ला फिरायला आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला बोटचा वापर करावा लागतो. तर आता बोटिंग वगैरे सुरू झालेली आहे. काल रात्री आम्ही इथे उशिरा पोचलो होतो, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढता नाही आला. तर आम्ही इथे टेंटमध्ये झोपलो काल आणि आता बुकिंग काउंटर तिकडे आहे. तर आम्ही तिकीट बुक करून बोटने किल्ल्यापर्यंत पोहोचणार आहे. तर इकडे आहे हे बोट क्लब आहे, MTDC बोट क्लब आहे आणि इथे सर्व लाईफ जॅकेट वगैरे आणि बाकीचे इथे राईड तुम्ही करू शकता. इथे आम्ही ॲक्च्युली इथे स्टे केलं होतं आणि इथे अलाउड नव्हतं स्टेला. मी जेवण केलं त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की आम्ही कुठेतरी इकडे टेंट टाकतो. तर ते बोलले की जवळच टेंट टाका, काय हरकत नाही, फक्त कॉन्टॅक्टमध्ये राहा तुम्ही. मग त्याच्यामुळे आम्ही इथे जवळच टेंट टाकला होता. आम्ही आता टेंट वगैरे आवरतो आणि तिकडे भेटू आपण. टेंट आम्ही गोळा करून ठेवलेला आहे आणि आम्ही आता तिकीट बुक करू आणि गाडी तिकडेच पार्क करू. बॅग राहिली. चलो चलो भाई भाई चलो. तुझ्या मायने केला ना कुठं नाही. आमची तयारी झालेली आहे. तर आता आम्ही बोटिंगसाठी तिकीट काढायला आलेलो आहे. इथे तिकीट काढायचं आणि त्याच्यानंतर बोटिंगने शेअरिंगने जायचं. जितके जास्त लोक तितकं डिस्काउंट मिळतं. तर या पद्धतीचं तिकीट असतं आणि खूप स्ट्रगल केल्यानंतर इथे पण आम्हाला तिकीट मिळालं आहे आणि आता बोट रेडी आहे. ॲक्च्युली आम्ही दोघंच जण आहे त्याच्यामुळे आम्हाला ॲडजस्ट करता येते. तर आता आम्ही बोटीत बसलेलो आहे. तर बोट थोड्या वेळात निघणार आहे. तर आम्ही डायरेक्ट चालवायला बसलेलो आहे. फ्युअल चेक काय लागतं? डिझेल. करा सुरू काका. ये ये काकाला म्हणतोय मी चालवतो पण काका देत नाही. हे स्वीडी आता आपण वासोट्याजवळ पोहोचलेलो आहे आणि इथून हा ट्रेक सुरू होत आहे. पूर्ण एक ट्रेल आहे ज्याने आपण चाललेलो आहे आणि आज जरा जास्तच गर्दी आज ट्रेकला. तर तुम्ही जेव्हा इथे येताना मारुती मंदिराजवळ तर तुम्हाला कळेल की 2 ट्रेल सुरू होत आहे. तर हा जातो नागेश्वर मंदिराकडे आणि हा दुसरा ट्रेल जो आहे तो जातो वासोट्याकडे. तर आम्ही ऑलमोस्ट 80% कवर केला आहे ट्रेक. आता इथून वर जायचं आहे पूर्ण. खोटं बोलतोय. थँक्यू. तर इथली चढाई खूप सोपी आहे. तर तुम्हाला दाखवू शकतो इथे एकदम सोपी चढाई येते. पण इकडून काय इकडून अवघड आहे. लोक इकडून येतात. ही सगळ्यात सोपी, ही सर्व सोपी चढाई आहे. मला कळत नाही लोक काय इकडून येतात. एक तर वरती येण्याचं डायरेक्ट काय क्लिअरिटी मिळते इथे. हे एवढं राहिलं आता वर.
कसलं मंदिर आहे? इकडून ट्रेल आहे आपली. तुम्ही वर आल्यानंतर मंदिराच्या लेफ्ट साईडने इकडे पाण्याची टाके आहे आणि राईट साईडला अजून एक्सप्लोर करायचं बाकी आहे. तर इकडे इको पॉइंट आहे. सीधा पॅराग्लाइडिंग म्हणतो मेरे बाप. किल्ल्याची लेफ्ट साईड तुम्हाला दाखवली. आता ही राईट साईड आहे. तर राईट साईडला इथे एक मंदिर आहे. हे मंदिर आहे आणि पुढे नंतर परत स्टेप डाऊन आहे, नंतर स्टेप अप आणि दुसरा शिखर आहे. त्या बोटी आहे तिथून आम्ही पूर्ण इथून ट्रेक करत आलेलो आहे. आणि हा वासोटा फोर्ट आहे. हा फोर्ट इकडे आहे, ज्याच्या राईट साईडला महादेवाचं मंदिर आहे. मिडला मेन गेट जिथे आहे, मेन दरवाजा, तिथे मारुतीचं मंदिर आहे. आणि तिकडे लेफ्ट साईडला इको पॉईंट आहे. आणि इकडे हा पूर्ण राईट साईडला. आता आपण पूर्णपणे खाली उतरलेलो आहे आणि बोटींजवळ आलेलो आहे. आता आपण परत बोटीने जायचं आहे आपल्या रिसॉर्टला आणि तिथून नाशिक. सिस्टम पार देंगे. Hey guys. अरे देतात ते. एकच जागा आहे जिथे मी अनफिल्टर्ड राहू शकते नाही असं थोडी करतो. न्यू सबस्क्रायबर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब अबे यार. ओ चाललं झालं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आणि आमच्या समोर एक पातेल्यामध्ये नाग ठेवला होता. त्याची पूजा करायची. त्याच्यावर काहीतरी गंगाजल. घर 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 घर